नमस्कार, मी पूजा. तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंद जाऊ द्या. आज आहे वटपौर्णिमा आणि त्याच वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी आम्ही गेलेलो होतो गावामध्ये. तर तिथे खूप साऱ्या महिला जमलेल्या होत्या. तर आपण वटपौर्णिमेची पूजा का करतो, तर त्या पूजेमध्ये आपण काय काय घ्यायला हवं ह्याचंसुद्धा खूप महत्त्व असतं. तर त्याची कथा आपण पाहूयात. तर कथा प्रसिद्ध तत्ववेत्ता अश्वपती हा भद्रा देशाचा राजा होता. त्याला बाळसुख मिळाले नाही, त्यासाठी त्यांनी 18 वर्ष कठोर तपश्चर्या केली होती. त्यानंतर सावित्री देवींनी त्यांना एक कन्या झाली. तर वरदानाने कन्या झाली, त्यामुळे जन्म घेतल्यानंतर मुलीचे नाव सावित्री ठेवण्यात आले. मुलगी मोठी झाली, ती रूपवानसुद्धा होती. योग्य वर न मिळाल्याने राजाने स्वतः मुलीला वर शोधायला सांगितले होते. त्यासाठी मुलगी जंगलात गेली होती. तिथे सत्यवान सावित्रीला भेटला होता. तर सत्यवान हा खूप शाल व राज्याचा धृतसेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे राजा आपल्या राणी व मुलांसह जंगलात राहत होता. ही घटना पुढे सत्यवानाचे आयुष्य हे केवळ 1 वर्षाचेच आहे कळल्यानंतर आईवडिलांनी खूप समजावले, परंतु सावित्रीने तिच्या धर्मापासून हटली नाही. तिच्या जिद्दीपुढे राजाला नतमस्तक व्हावे लागले. सावित्री सत्यवानाचा यांचा विवाह झाला. सत्यवान अत्यंत सद्गुणी, धर्मनिष्ठ आणि बलवान होता. आईवडिलांची तो काळजी घेत होता. सावित्री राजवाडा सोडून जंगलात झोपडीत राहू लागली होती. ती देखील आपल्या आंधळ्या सासू सासऱ्यांची सेवा करत होती. सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जवळ येत होता. जशी वेळ जवळ येऊ लागली तसतशी सावित्री अधीर होऊ लागली. तिने 3 दिवस अगोदरच व्रत ठेवले होते. पितरांची पूजासुद्धा केली. रोजच्याप्रमाणे सत्यवान लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढला. तो चक्कर आल्याने खाली पडला. सावित्रीने आपल्या मांडीवर त्याचे डोके ठेवून त्याला मिठी मारण्यास सुरुवात केली. तेव्हा यमराज येताना सावित्रीला दिसले. त्याने सत्यवानाचा जीव घेण्यास सुरुवात केली. सावित्री ही यमाच्या मागे चालू लागली. त्याने खूप नकार दिला, परंतु सावित्री म्हणाली, माझा नवरा जिथे जाईल तिथेच मला जायचं आहे. वारंवार नकार देऊनही सावित्री मागे हटली नाही. पतीची भक्ती पाहून यमाने सावित्रीला वरदान दिले. त्या वरदानात पहिल्या वरदानात सावित्रीने आपल्या आंधळ्या सासू सासऱ्यांचे डोळे मागितले. दुसरे वरदान हरवलेले राज्य परत दिले. तर तिसरे वरदान हे सावित्रीने संतान प्राप्तीचे मागितले. यम कोणताही विचार न करता यम प्रसन्न झाले आणि तथास्तु म्हणाले. तर तिन्ही वरदान सावित्रीला मिळाले. वचनबद्ध यमराज पुढे सरकू लागले, परंतु सावित्री त्यांना म्हणाली की मी एक सद्गुणी पत्नी आहे आणि तू मला संतान होण्याचे वरदान दिले आहे. यमराजाला सत्यवानाचे प्राण परत द्यावेच लागले. सावित्री त्याच वटवृक्षाजवळ आली जिथे तिच्या पतीचा मृतदेह पडलेला होता. तर सत्यवान जिवंत झाला. त्यानंतर ते दोघे त्यांच्या राज्यामध्ये आनंदाने राहू लागले. तर अशी होती आणि त्या वडाच्या झाडाखालीच तिथे सत्यवान होते. त्यामुळे वटसावित्रीची पूजा केली जाते आणि त्या पूजेसाठी वडाच्या झाडाची पूजा केल्याने संसार म्हणजे आपल्या आयुष्यातील